नमस्कार, मी डॉक्टर साधना. आरोग्य साधनामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. सध्या एप्रिल मेचा कडक उन्हाळा सुरू आहे. एप्रिल मेचा उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू. ग्रीष्म ऋतू हा सूर्याचे उत्तरायण म्हणजेच आदान काळातील शेवटचा ऋतू. सूर्याच्या आदान काळातील शेवटचा ऋतू असल्यामुळे या दिवसांमध्ये शरीरातली उष्णता वातावरणातल्या उष्णतेबरोबरच वाढत जाते. त्याबरोबरीनेच डोळे लाल होणे, त्वचा कोरडी होणे, हातापायांची आग जळजळ होणे, लघवीला त्रास होणे ह्या तक्रारी घेऊन पेशंट क्लिनिकमध्ये येतात. वातावरणातली उष्णता आणि शरीरातली उष्णता बॅलन्स करण्यासाठी थंड वस्तू खाल्ल्या किंवा पिल्या जातात. जसे फ्रीजचे थंड पाणी पिणे, बर्फाचा गोळा खाणे, थंडगार लस्सी पिणे आणि आईस्क्रीम खाणे. तत्सम गोष्टींच्या खाण्यामुळे आपल्याला तात्पुरतं थंड आणि छान अनुभूती जरी मिळत असली तरी सुद्धा घसा दुखणे, सर्दी खोकला होणे, त्यामुळे ताप येणे ह्या गोष्टी बळवतात. म्हणजेच उष्णतेमुळे होणाऱ्या तक्रारी वेगळ्या आणि उष्णता सहन न झाल्यामुळे थंड गोष्टी खाल्ल्यामुळे होणाऱ्या तक्रारी वेगळ्या. ह्यामुळे उन्हाळा लोकांची डोकेदुखी होऊन जाते. आणि त्या उलट पेशंट आल्यानंतर थंड खाऊ नका असं जर आपण पेशंटला सुचवलं किंवा आपण सल्ला दिला तर मॅडम बाहेर बघा किती उकडतंय, तुम्हीच सांगा काय खायचं आम्ही ते, असा प्रतिप्रश्न पेशंटकडून आपल्याला. तर त्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनवला आहे. आपल्याकडे फार पूर्वीपासून आपल्या शास्त्रांमध्ये ऋतूनुसार काही आहार विहार सांगितले गेले आहेत. ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीर आणि मन दोन्हीला लाभदायक असे काही शीतपेय सांगितले गेले आहेत. उन्हाळ्यामध्ये आपण तात्पुरतं आजकाल बरं वाटावं म्हणून कोल्ड्रिंक्स पितो. ते कोल्ड्रिंक्स आपल्याला मनाला जरी लाभदायक असतील तरी शरीरासाठी लाभदायक असतील असं नाही. पण फार पूर्वी हा विचार आपल्या आयुर्वेदशास्त्रामध्ये केला गेला आहे आणि आपल्या शरीराबरोबरच मनाचा विचार करून काही हेल्थ ड्रिंक, काही शीतपेय सांगितले गेले आहेत. त्यातलेच काही शीतपेय हेल्थ ड्रिंक आज मी सांगणार आहे. तर हेल्थ ड्रिंक नंबर 1 खजुरादी मंथ. खजुरादी मंथ त्यातले कंटेंट आहेत खजूर, काळा मनुका, कोकम आणि डाळिंबाचे दाणे. तर ह्या 4 गोष्टी खजूर, काळा मनुका, कोकम आणि डाळिंबाचे दाणे साधारण 3 तासापर्यंत पाण्यामध्ये भिजवून 3 तासानंतर ज्याच्या नावामध्येच मंथ आहे, मंथ म्हणजे मंथन, घुसळून और ग्राइंड करून आपण 3 तासानंतर ते ज्यूस सारखं पिऊ शकतो. साधारण दुपारी 3-4च्या सुमारास खजुरादी मंथ पिल्यानंतर तुमच्या छातीत जळजळ होण्याच्या तक्रारी, हातापायांची आग होणे या तक्रारी कमी होतात. ते उत्तम पित्त शमनाचं काम करतं आणि ते एनर्जेटिक म्हणूनही वापरलं जातं. तर खजुरादी मंथ. नंबर 2 हेल्थ ड्रिंक आहे सब्जा बीज पाणी. सब्जा बीजचे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सब्जा बीज ज्याचं लॅटिन नेम आहे ऑसिमम बॅसिलिकम. ते साधारण अर्धा तासापर्यंत 1 ग्लास पाण्यात भिजवल्यानंतर आपण ते पिऊ शकतो. ते उत्तम हीट बॅलन्सिंगचं काम करतं. लघवी संदर्भातल्या काही तक्रारी असतील त्या कमी होतात. सब्जा बीज आपण साधारण महाराष्ट्रामध्ये कैरीचं पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये केलं जातं, त्यात सुद्धा घालून आपण सर्व करू शकतो. तर नंबर 3 हेल्थ ड्रिंक आहे ताक. ताक म्हणजेच तक्र, ज्या आयुर्वेदामध्ये त्याला अमृत म्हटलं जातं. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण दुपारी जेवणानंतर ताक पिऊ शकतो. तर ताकामध्ये ह्या दिवसांमध्ये तुम्ही सैंधव म्हणजे लाल मीठ घालून त्याच्यासोबतच जिरे पावडर जे शीत आहे ते जिरे पावडर घालून आपण पिऊ शकतो. लहान मुलांना आपण थोड्या प्रमाणात खडी साखर घालूनही ताक देऊ शकतो. हे झालं तिसरं हेल्थ ड्रिंक. नंबर 4 चौथं हेल्थ ड्रिंक आहे सत्तू, धान्य सत्तू. साधारण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये, वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सत्तू बनवलं जातं. सत्तू हे उत्तम हेल्थ टॉनिक आहे, एनर्जी टॉनिक आहे, आयुर्वेदिक सुपरफूड म्हणून त्याला बोललं जातं. सत्तू साधारण तुम्हाला इन्स्टंट एनर्जी देण्याचं काम करतं. सत्तू बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. साधारण प्रांतानुसार जे अवेलेबल धान्य आहे त्याच्यामध्ये नाचणी घेऊ शकतो आपण, गहू घेऊ शकतो, और आपण हरभरा म्हणजे चणे घेऊ शकतो. तर धान्य धुवून साधारण सुकवून ते ड्राय फ्राय करून त्याची पावडर करून आपण सत्तूमध्ये वापरू शकतो. ती पावडर आपण साधारण 1 ग्लास पाण्यामध्ये मिसळून त्याच्यामध्ये थोडं जिरं पावडर और चवीसाठी लवण म्हणजे साधारण सैंधव थोडंसं घालून आपण ते पिऊ शकतो. सत्तू, धान्य सत्तू हे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिण्यासाठी आणि आपल्याला या उन्हाळ्यामध्ये जर विकनेस वाटत असेल इन्स्टंट एनर्जीसाठी धान्य सत्तू बेस्ट आहे. तर या उन्हाळ्यासाठी 4 हेल्थ ड्रिंक. पहिलं खजुरादी मंथ, दुसरं सब्जा बीज पाणी, तिसरं ताक आणि चौथं सत्तू आपण वापरू शकतो. आपल्या आजूबाजूला बरेच नॅचरल आणि चांगल्या गोष्टी आहेत. त्या गोष्टींचा उपयोग करून आपण आरोग्य टिकवण्याचं काम करूया. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.